श्री गुरुदेव दत्त. माझं नाव रुद्रांग बाळगोसावी. आज मी तुमच्याशी एका विशेष योगाबद्दल संवाद साधणार आहे. राहू आणि शनी या दोन ग्रहांमध्ये होणारा एक महत्त्वपूर्ण योग, ज्यास आपण पिशाच्य योग असे संबोधणार आहोत. अदृश्य शक्तींचा सहवास. अनेक वेळी असे ग्रहांमध्ये होणारे बदल आपणास खूप त्रासदायी ठरतात. त्यास आपण घाबरून जाण्यापेक्षा सावध व्हावे. येत्या 29 मार्च 2025 रात्री 21:42 शनी महाराजांचे मीन राशीतले आगमन ते 29 मे 2025 रात्री 22:36 राहू देवांचे कुंभ राशीतले निर्गमन. एकूणच काय तर 29 मार्च 2025 ते 29 मे 2025 राहू आणि शनी या दोन ग्रहांमध्ये होणारा हा महत्वपूर्ण योग. तर पिशाच योगचे संभाव्य परिणाम काय? तर आर्थिक सांगड न बसणे, आर्थिक नुकसानकारण परतावणे, कर्जाकडे झुकाव वाढणे, व्यवसायामध्ये मतभेद होऊन व्यवसाय बंद पडण्याची वेळ येणे, तसेच आरोग्यासंबंधी काही गूढ समस्यांचे निर्माण होणे, जसे की अचानक न निधन होणारे आजारपण, अवयवांवरती शस्त्रक्रिया होणे, अवयव रोचन प्रक्रिया होऊ शकते, तसेच मानसिक अस्थिरता, अपघात, भीती आणि स्वप्नांमध्ये काही विचित्र अनुभव येऊ शकतात. तर पिशाच योगचा सर्वात जास्त प्रभाव कोणावरती? तर शनी ग्रहाची गोचरी, महादशा, अंतर्दशा असलेले जातक, राहू ग्रहाची गोचरी, अंतर्दशा, महादशा असलेले जातक, तसेच जन्मकुंडलीत काही विशेष ग्रह संयोग असलेले जातक. आपण काही उपाययोजनेवरती चर्चा करूया. सर्वप्रथम माकडांना आपण चणे खायला घालावे. कावळ्यांना आपण भावनगरी गाठ्या, 2 गाठे एकमेकांना चिकटलेल्या त्या घालाव्या. झू मध्ये जाऊन आपण व्याघ्र दर्शन घेऊ शकतो. सर्प उद्यानात जाऊन आपण सापांचे दर्शन घ्यावे. मातीच्या भांड्यात किंवा पळसाच्या पानाच्या पत्रावळीत आपण आपले भोजन ग्रहण करावे. राईच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून त्यामध्ये 2 थेंब लवंग तेल टाकून त्याचे प्रज्वलन करावे. वेळ मिळेल तेव्हा घरात आपण काही वनस्पतींचे हवन करावे. वाळा, सागर गोटे, बेलफळ, गोरख चिंच, चिंचेच्या सुका काड्या, भूतकेशी इत्यादी वनस्पतींचे आपण हवन करावे. मी काही द्रव्यांची नावं सांगतो. ती द्रव्य आपण या कालावधीमध्ये दैनंदिन जीवनात वापरात आणावी, जेणेकरून ह्याचा प्रभावही कमी होईल. मोठा तेल आपण आपल्या बेंबीत आणि मानेवर लावावे. खस अत्तर आपण आपल्या गादीवर झोपण्यापूर्वी काही थेंब टाकावे किंवा आपण ते आपल्या अंघोळीच्या पाण्यातही वापरू शकता. कडुलिंबाचं तेल आपण आपल्या नाभीत किंवा पायांच्या तळव्यांवरती घासावे रात्री झोपण्यापूर्वी. तसेच कापराचे तेल आपण आपल्या घराच्या चौकटीला घासावे. जर त्रासाचे प्रमाण जास्त असेल तर आपण 7 जिलेबी, 7 खजूर, 7 बत्तासे, 7 मूठ साळीच्या लाया अंगावरून घड्याच्या विरुद्ध दिशेने उतरवून कोणत्याही जलाशयामध्ये प्रवाहित कराव्या. पिशाच योगचे परिणाम दुर्लक्ष करू नका. या उपाययोजना करून आपल्या जीवनात सकारात्मकता आणा.